कोकणातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत येथे लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड विरोधात PFAS उत्पादन बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी 6 एप्रिल रोजी काढण्यात आलेला भव्य मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या सहभागामुळे आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. सकाळी 10:30 वाजता सुरू झालेला मोर्चा कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती तसेच पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. PFAS सारख्या घातक रसायनांच्या उत्पादनामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चामध्ये महिला, युवक, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कंपनीचे PFAS उत्पादन तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन पूर्णपणे सनदीशीर आणि शांततेत पार पडले असून आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन सादर केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी हा लढा पुढेही अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनानंतर देशभर सह्यांची मोहीम राबवून लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील PFAS उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. नमस्कार. आमचा आज 76वा दिवस आहे आंदोलनाचा, धरणे आंदोलन. ही कोकणातलं जे आपलं कोकणामध्ये जे विष आणलं इटलीतलं, हे एवढं डेंजर आहे की 29 देशांनी याला बॅन केले, सर्व जगाने फेकून दिले. पण आपल्या भारतात हे विष आणून आमच्या सुवर्ण असं कोकण आहे, जे आम्हाला देवाने दिलेलं सुंदर कोकण आहे, ह्याचा नाश करायला विष आणलेलं आहे. आणि हे विष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येथून हे आंदोलन सोडणार नाही. आज भव्य मोर्चा काढून आज असा दणका देणाऱ्या कंपनीला की त्यांना वाटलं पाहिजे हे विष हे गेलंच पाहिजे, म्हणून या जनतेच्या आशीर्वाद आम्ही बसलेलो आहोत. हे आमचं कोकण एवढं सुंदर कोकण, यांनी कोकणाची पुरी वाट लावून टाकली. आम्ही या लोकप्रतिनिधी आम्ही निवडून का देतो, तर आम्हाला हवा, पाणी, जमीन, आमचं कोकण, आमचा रोजगार सुधार. आता रोजगार म्हणतात की रोजगार बंद पडते, त्या मुलांचा रोजगार जाणार. अहो, आमच्या अगोदर 120 मुलं मरतील त्या कंपनीत, मग त्या रोजगाराचा फायदा काय? आणि 3 महिन्याचा जर आमचा नंबर सगळ्या जनतेचा आहे, आमच्या कोकणाचा स्वर्गाची वाट लावला पाहिजे. आमचं म्हणणं एक आहे, आम्हाला रोजगार कमी मिळाला चालेल, पण आमचं स्वर्ग नष्ट करू नका. आमचा हवा, पाणी, जीवन. आंदोलन करण्याऐवजी कंपनीवर चर्चा करणे अधिक प्रभावी ठरू शकते का? हो, बरोबर. कंपनी आम्ही आमचे ग्राहक साहेब जे एक्सपर्ट, आमची बाकीची मंडळी, तुमचे एक्सपर्ट बसवा, प्रशासन बसवा, पण हे काय मिटिंग लावत नाही. कारण ह्यांनी जे विष आणलंय हे जगात ह्याच्यावरती कुठंच नष्ट होणार नाहीये. त्यामुळे ह्यांना हे विष घालवायशिवाय गत्यंतरच नाही. पण हे आमच्यावर चर्चा पण करत नाही. आणि ह्यांनी आम्हाला जेव्हा प्रश्न उत्तर केले तेव्हा आम्हाला त्यांनी लिहून दिलं की आम्ही हे विष तयार करतोय, पिपास तयार करतोय. त्यांनी आम्हाला प्रश्न असा केला की जगात चाललेला आहे पिपास, पण तुम्ही बंद का करता? तेव्हा आमचे ग्राहक एक्सपर्ट साहेब आम्ही सांगितलं की जगात सर्व देशांनी हा पिपास हे नावाचं विष बंद केलंय, आणि ते पण त्यांच्या संसदेत किती मतांनी ठराव पास झाला. जपान, अमेरिका, रशिया या सर्व जणांनी जर त्या संसदेवर होतं, तर आमची संसद का नाही करत? आमच्या संसद कायदा नाहीये भारतामध्ये. आज मंत्री सांगतात ते पंकजा मुंडे रोजगार आणि पर्यावरणाचं यामध्ये संतुलन कसं साधता येईल? हो, साधता येईल की. तुम्ही आम्हाला चांगले कारखाने आणा, हवा शुद्ध करा. आणि परवा चिपळूण नगरपालिकेला सांगितलं की तुमचा स्वतःचा पाण्याचा शुद्ध प्लांट बसवा. अरे
तुम्ही काय आम्ही काय वेडे आहोत का जनता इथली? पाण्याचा शुद्ध प्लॅन बसवण्याच्या ऐवजी प्रदूषण महामंडळाने इथलं पाणी जे जात आहे ते शुद्ध करून सोडा ना. मग बसवायचा प्लॅन येतच नाही चिपळूणला. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एकतर चुका करा, तुम्ही पैसे खा, इथं हप्ते खाऊन सगळं पाणी सोडा आणि वर आम्हाला परत हे करा की तुम्ही शुद्ध पाण्याचा प्लॅन टाका. कंपनी बंद करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता मोर्चाला जर न्याय मिळाला नाही, ह्या आम्ही स्टेप बाय स्टेप गेलेलो आहोत. कारण आम्हाला जर कोर्टात जायचं असेल तर त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असलं पाहिजे. कोर्टाने आमची याचिकाही नाकारता कामा नये यासाठी आम्ही पहिलं त्यांना निवेदनं दिलेली आहेत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला. आता 75 दिवस आपलं धरणं आंदोलन झालं आहे. त्याच्या ज्या न्यूज आहेत त्या आम्हाला कोर्टाला जोडता येऊ शकतात. MPCBला केलेल्या RTI त्याचं कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या सर्व विषय घेऊन आज आम्ही कोर्टात जर ती याचिका दाखल केली तर 100% कोर्टात याचा विचार करून ती दाखल करून घेईल. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.